संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशातच कोरोनामुळे मोठी महामारी झाल्याचे मागील एका वर्षात निदर्शनास आले आहे. भारतात आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले असून मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करत आहे. यालाच अनुसरून मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यातही उपजिल्हा रुग्णालय येथे मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येत दररोज लसीकरण सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार धारणी उपजिल्हा रुग्णालय व तालुका वैद्यकीय कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. या लसीकरण मोहीममध्ये सर्वप्रथम आरोग्य सेवक, पोलीस अंमलदार, नगरपंचायत, पंचायत समिती व महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी लसीकरण करण्यात आले आहे. आता शहरातील ज्येष्ठ नागरिक व दीर्घ आजारांना प्राधान्य देऊन पंजीकृत करून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण दिले जात आहे. महत्त्वाची बाब अशी की लसीकरण करण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून दररोज मोठ्या संख्येने लसीकरण उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे सुरू आहे. या लसीकरण मोहीमच्या यशस्वीतेकरिता प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत पवार, प्रमोद सपकाळ, डॉक्टर धनंजय पाटील, डॉक्टर हसीब शेख यांनी अथक परिश्रम घेत असून यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण लसीकरणाचे कार्य जयश्री राठोड, शीतल निंबोकार, शारदा मावस्कर व रुपेश राठोड करीत आहे. सदर लसीकरण सत्र धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून तालुक्यातील प्रत्येकाने कोरोना संबंधित प्रतिबंधात्मक लसीकरण करून देशाला कोरोनामुक्त करण्यास सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवाल यांनी केले आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.